याला शार्प करा राम हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी वाह सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी विठ्ठला
ते नागर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भैरवा हरी तो हा विठ्ठल भैरवा बाप रखुमा देवा विठ्ठल दात पाय माझे तिथे दात पाय माझे तिथे भोळा चक्रवर्ती दात पाय माझे तिथे दात पाय माझे तिथे दात पाय माझे तिथे Oh
शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे तिथे, त्याचे पाय माझे तिथे, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. त्याचे पाय माझे तिथे, त्याचे पाय माझे तिथे, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी दयान दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध काम, दयान बाधी क्रोध काम, क्रोध काम, क्रोध काम. हे दयान बाधी क्रोध काम, दयान दयान बाधी, दयान दयान बाधी. क्या किताब है? सजान बाजे
त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भीव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा नमः हे पांडुरंगा करू प्रथमा नमः पांडुरंगा करू प्रथमा हे हरि चरण करता किया हरि चरणा संता जिया हरि चरणा संता जिया
काय माझी वाणी मानेल संताशी रंजो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णगुण नाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागे शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण एकनाथा साईनाथा टेविला माझी माता टेविला माझी माता टेविला शरण शरण एकनाथा पाय माता टेविला पाय माता टेविला पाय माता टेविला नका होना दोषा होना दोष होना दोषा बाबू गुणा दोष बाबू गुणा दोष लालो दास पायाता लालो दास पायाता लालो दास पायाता नका पाहो गुणा दोष दास पायाता दास पायाता दास पायाता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम शिवे कृता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री पैठणनिवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवान शंकराची शिवाची स्तुती करणारा महिमा सांगणारा असा महत्वाचा अभंग आहे. विठ्ठला या अभंगामध्ये नाथ महाराज भगवान शिवाच्या दर्शनाचा महिमा सांगतात, शिवाचा नाम महिमा सांगतात, शिवाचा स्वरूप महिमा सांगतात आणि शिवाचा शक्ती महिमा सांगतात. विठ्ठला किंवा या अभंगामध्ये नाथ महाराज कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा याचं फल सांगतात. विठ्ठला हा अभंग येण्याचं कारण आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव वैकुंठवासी काकासाहेब महाराज शिष्य रंगनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादानं गुरुवर्य परमपूजनीय रखमाजी महाराज नवले आमचे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादानं नाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, ज्ञानयज्ञ 16 वर्ष 50 वय आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण संभाजी महाराज यांनी फोन केला, म्हणले महाराज सुवर्ण महोत्सव आहे आणि सुवर्ण महोत्सवामध्ये महाशिवरात्रीची शिवाय आजचा दिवस अति महत्वाचा पर्व काळाचा दिवस आहे, उत्तमातला उत्तम दिवस आहे. भाग्यवान गावे 50 वर्ष शिवा चाललेली. 12 वर्षाला एक तप होत असतं, 25 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणतात, 50 ला सुवर्ण महोत्सव म्हणतात, 75 ला अमृत महोत्सव म्हणतात आणि 100 ला शताब्दी म्हणतात. विठ्ठला तुमच्या गावामध्ये 50 वर्ष झालेले आहेत भगवान शंकराची शिवाय. महाशिवरात्री उत्सव हा भगवान शंकराचा उत्सव आहे. महाशिवरात्री व्रत हे भगवान शंकराचं व्रत आहे. विठ्ठला त्या निमित्तानं आजच्या दिवशी ज्यांना वारकरी संप्रदायाची जाण आहे असे कीर्तनकार आजच्या दिवशी भगवान शंकराबद्दलच अभंग घेतात. जे घेणार नाहीत त्यांना जाण नाही असं समजायचं.
विठ्ठल विठ्ठल आता सगळी आमची गुरुबंधू मंडळी आहेत. भागवतकार हे काळबांडे शास्त्री आमचे गुरुबंधू आहेत. कृष्णा महाराज कोरडे आहेत, संभाजी महाराज आहेत, आणखी सगळे गुरुबंधू आहेत. लहान थोर काही आजी आहेत, काही माजी आहेत, पण गुरुबंधू आहेत. विठ्ठल 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 आणि तुम्ही आम्ही खेडीमेळी गदा रोडी आनंदी श्रोते वक्ते वादक गायक सगळ्यांनी मिळून भगवान शंकराची सेवा करायची. विठ्ठल सेवेकरता नाथ महाराजांचा अभंग आहे. आणि नाथ महाराज भगवान शंकराचा महिमा सांगतात, स्तुती करतात. दर्शनाचा महिमा आहे, नामाचा महिमा आहे, भगवान शंकराच्या स्वरूपाचा महिमा आहे आणि भगवान शंकराच्या शक्तीचा महिमा. कायिक सेवा आहे, वाचिक सेवा आहे, मानसिक सेवा आहे आणि तिन्ही सेवेचं फल या अभंगात. आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एक वारकरी संप्रदाय आहे, बाकीचे मत आहेत. आता पुष्कळ संप्रदाय म्हणायला लागले पण ते संप्रदाय नाहीत. आता मी करतो काकडे संप्रदाय, काय सुरू करतो काकडे, मग आता माझ्यापासून चालू झाला तो. याला संप्रदाय म्हणायचं नाही. संप्रदाय त्याला म्हणायचं ज्याला चार अवच्छेदक आहेत. जो अनादि आहे तो संप्रदाय, वेद बोधित आहे तो संप्रदाय, विश्व अंगीकृत आहे तो संप्रदाय आणि ज्याला फल आहे तो संप्रदाय. विठ्ठला आता मी काकडे संप्रदाय म्हणलो, मग हा अनादि आहे का? नाही, मी निर्माण केलेला आहे, अनादि नाही. वारकरी संप्रदाय कोणी निर्माण म्हणले? ज्ञानोबराय. नाही बाबा, ज्ञानोबराय म्हणतात व्यासाचा मागोवा घेत भाष्य करा ते वाट पुसत. मागोनी आली वाट सिद्ध ओळी, कुठून आली? मेळ नाही, मागून आली. अनादि वेद बोधिते, वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. मनानं परमार्थ करायचा नाही. आपले बापदादे वडील लोक ज्या मार्गाने गेले त्या पण आता पुष्कळ समाज असा आहे त्यांना मनाला आवडन असा परमार्थ आवडत. अरे संसार मनाला आवडन असा करी जाव आणि परमार्थ संताच्या बुद्धीनं करी जाव. स्वबुद्धीनं करावं याचं नाव संसार आणि परबुद्धीनं म्हणजे संताच्या बुद्धीनं. परबुद्धीनं म्हणजे व्हायच्या बुद्धीनं नाही, परबुद्धीनं म्हणजे संताच्या बुद्धीनं परमार्थ करायचा. सप्ताह करायचा आपल्या मनावर करायचा नाही. काकासाहेब महाराज कसा करायचे? आपले वडील दांडेकर मामा, जोग महाराज, खंदारकर महाराज, दुंडा महाराज, गुरुवरे आज ज्यांचं तुमच्या गावात आगमन झालं, गुरुवरे मोठे महाराज, त्यांच्याकडे पाहून परमार्थ करायचा. संसारात ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, पण परमार्थात मनोमार्गे गेला. आता मला आनंद वाटला तुमच्या गावातले सगळी तरुण मंडळी भाग्यवान आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनार. गावातले सगळे लोक, महाराज सांगितलं आज मिरवणूक निघाली तर सगळं गाव मिरवणुकीत होतं. आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं करायचं पण कशा करता करायचं हे ध्यानात असलं पाहिजे. कळण्याकरता मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, माझा मुक्काम कुठे, हे उत्सव कशामुळे करायचे, एवढा खर्च कशामुळे करायचा. आता तुम्ही आम्हाला बलिलं, कीर्तनाला बलले का नाही? आग्रहानं बलिलं ना तुम्ही का? आम्ही बळत झालो संभाजी महाराज, बलिलं, आदर केला. बरं आता आम्हाला तुम्ही फुलाची पाकळी देणार का नाही? नका फुल देऊ पण पाकळी का होईना देणार का नाही? मग आम्हाला देऊन तुम्ही खरं ऐका ना. आम्हाला तुम्ही द्या, दुसऱ्याला 5-50 दिले तर आम्हाला 61 द्या. ते अभंग म्हणाले, आम्ही का गाणे म्हणालो का? अरे लाख लोक तमाशात खर्चायले, तुम्ही परमार्थात खर्चा, पण खर्चून काय मिळालं हे ध्यानात घ्या. आपला मुद्दा इथे विनोदाची भाषा सोडून द्या. तसं तुम्ही बीपी वाढू देऊ नका तुमची. मी कसं बेजार करणारा माणूस नाही, पण अरे लोक तमाशात
वाईट कामामध्ये पैसा खर्च करतात. तुम्ही परमार्थात केला, आनंदाची गोष्ट आहे, पण यात मिळालं काय हे ध्यानात घ्या. कशा करता करायचं, मी कोण आहे, माझा मुकाम कुठे आहे. आणि जर या देहात हे कळलं नाही, मग म्हशीच्या देहात कळणार आहे का, बैलाच्या देहात कळणार आहे का. आणि पुन्हा हा देह गेल्यानंतर कळण्याकरता दुसरा देह नाही. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आनंद आहे आपल्या गावामध्ये सुवर्ण महोत्सव आहे. आणि गावातील सगळी मंडळी तनानं मनानं धनानं यात सामील आहे, आदरानं आहे, श्रद्धेने. खाल्ली पोळी तर वाजिली टाळी असे नाही. सगळं गाव सक्रिय तनाने मनाने आणि धनाने. भगवान शंकराचा हा उत्सव आहे, काकासाहेबांना चालू केलेला उत्सव आहे. आणि तुमचे श्रद्धास्थान आहे. मग भगवान शंकराला आपला उत्सव आवडला पाहिजे, काकासाहेबाला आपला उत्सव आवडला पाहिजे. आपल्याला आवडणं असं नसलं पाहिजे. बायकोनं गावाला आवडणं असं वागाव का नवऱ्याला आवडणं असं वागाव, सांगा. चुकू दे, बरोबर सांगता तुम्ही. तुम्ही आम्ही खेळी मिळी, पण खरं सांगायचं. कीर्तनात बोलताना प्रमाणानं बोलायचं. आपल्या बोलण्याला काय पाहिजे, प्रमाण पाहिजे. उगा रिकामं बोलायचं नाही. आता मी कीर्तन करायलो, माझं कीर्तन तुम्हाला आवडाव का भगवान शंकराला आवडाव, असं तुम्हाला कसं वाटतं बरं. पण आम्हाला वाटतं तुम्हाला आवडाव, म्हणजे पुढच्या वर्षी बोलिलं पाहिजे ना. भगवान शंकराची आईशी की तैशी. पण तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही खुश झाली पाहिजे. मग बाईनं गावाला आवडण वागावं का नवऱ्याला आवडण असं वागावं. शहाणी बाई कोणती, बाया दोन प्रकारच्या संभाजी महाराज. एक शहाणी बाई आणि एक इडी हळद. एका बाईला विचारलं, बाई गाव नाराज आहे. ती म्हणली, महाराज गाव मनगटावर तेल घालून बोंबलू द्या, माझा मालक खुश आहे. हिचं नाव शहाणी बाई. एका बाईला म्हणलं, बाई मालक नाराज आहे. ती म्हणली, महाराज एकटा मालक तर नाराज आहे, पण गाव खुश आहे ना. हिला आता बाई म्हणजे ही बाई घ्यायची नाही, बाई म्हणजे बुद्धी. अरे आपल्या बुद्धीनं असा परमार्थ केला पाहिजे, देव खुश झाला पाहिजे, संत खुश, भगवान शंकर खुश झाले पाहिजे, काकासाहेब महाराज खुश झाले पाहिजे. पांचट लोक मनगटावर तेल घालून बोंबलू द्या ना, काय घेणं आहे. आमचं कीर्तन तुम्हाला नाही आवडणार, काय करणार तुम्ही आमचं. पुन्हा म्हणते संभाजी महाराज हे धासकाट्या पुन्हा बोलायचा नाही, चालले चन्नापुरीला. होय हो, गाव कोट्या नाही, दिवस 365 आहेत. देवाला आवडलं पाहिजे. माणसानं लोकमान्य व्हावं का जगमान्य व्हावं, पट सांगा. दोन्ही मग काय व्हावं, खरीच राव, देवमान्य व्हावं, संतमान्य. पण आपल्याला कसं वाटतं, आपल्याला वाटतं लोकांना टाळ्या वाजवावं. लोकांना काय कळतं, गाणे म्हणलं तर लोक टाळ्या वाजवतील. अरे अभंग पाठ केल्यावर टाळ्या वाजाव, श्लोक पाठ केल्यावर टाळ्या वाजाव, पंचदशी पाठ केल्यावर टाळ्या वाजाव. एक महाराज म्हणला, आपल्या ओवी पाठ नाही, अभंग पाठ नाही, 350 हिंदी गाणे पाठ आहे. लोकांना टाळ्या वाजल्याने 1,000 दिले जायला. गाणे पाठ करणार आणि ज्याचे अभंग पाठ द्यायला बुका. म्हणजे त्याचं तसं काय नाही. ऐका कलीचे असा परमार्थ करायचा नाही, संतांच्या बुद्धीनं करा. अरे आपला वारकरी संप्रदाय वेद बाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये. समाजाला काय कळत, हा वेद बाह्य बोलला का वेद विहित बोलला, हे संताला म्हणतो कोबराने, जगामध्ये म्हणले नाही. त्याचे काळे तोंड संतांमध्ये. विठ्ठला वाचा बोलू वेद नीती. कीर्तनात बोलताना आपल्या बोलण्याला प्रमाण पाहिजे.
त्याला वेदातलं, श्रुतीतलं, स्मृतीतलं, संत वाङ्मयातलं प्रमाण घेऊन बोललं पाहिजे. उगा बावलट दंत कथा सांगितल्या नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठल 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 वेद बोधिते अनादि आणि ईश्वर अंगीकृत आहे. ह्या वारकरी संप्रदायाचा अंगीकार भगवान शंकरानं केलेला आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. हरी 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 मंत्र हा शिवाचा. या संप्रदायाचा अंगीकार भगवान शंकरानं केलेला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि याला फळ आहे मोक्ष. हे संप्रदायाचं फळ आहे. आमचे गुरुजी सांगत असते, अरे लग्न करावं आणि मुलगा व्हावा म्हणजे त्या संसाराला फळ आलं. तसं परमार्थ करावा आणि मोक्ष व्हावा म्हणजे त्या परमार्थाला फळ आलं. विठ्ठला हा खाटाटोप कशा करता सगळा 50 वर्ष सप्ताह कशा करता? लोक करते म्हणून करायचा का जास्त पैसे झाले म्हणून करायचा का करमत नाही म्हणून करायचा? हे ध्यानात असलं पाहिजे. लोक करते म्हणून आपण करायचा का नाही? जास्त पैसे झाले म्हणून नाही, करमत नाही म्हणून. मी नेहमी याला उदाहरण सांगत असतो. तुम्ही दवाखान्यात जाता, जास्त पैसे झाल्यावर जाता का लोक जातात म्हणून जाता का घरी करमत नाही म्हणून जाता? आता हे बी सुधरत नाही. रोग झाल्यावर जाता. मग रोग झाल्यावर जाता का रोग बरा व्हावा म्हणून जाता? बरा व्हावा. तिथे डॉक्टर पुढे रडता, डॉक्टर पुन्हा याचा टाइम येऊ देऊ नका. रडता का नाही? का तिथं म्हणता डॉक्टर आज होत्या झटका झाला. अरे ते स्थूल देहाचे डॉक्टर आहेत आणि साधू संत सूक्ष्म देहाचे डॉक्टर आहेत. तिथं इतर रोगाचं निदान आहे आणि या शिबिरामध्ये भवरोगाचं निदान. हेच भवरोगाचे औषध. ब्रह्मरस घी काढा तेने पिढा वारा. चला विठ्ठल हे सगळे उत्सव करायचे, वाऱ्या करायच्या, पारायण करायचे, कथा करायच्या, कीर्तन करायचे, हरिपाठ जे जे करायचं याच्यासाठी जप, याच्यासाठी मला चालताना वाटत होतं आपण एवढ्या आदराच्या लायकीचे नाही. तुमचा मोठेपणा आहे. आपल्या गावात आलेल्या माणसाचा अतिथी देवो भव. पण आमचं मन साक्षी देत ना आपण रताळू येत म्हणून. कीर्तन करता आलं म्हणजे नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण. मग संत कीर्तन करीत नाहीत का? करतात. पण कीर्तन करतात ते संत असतातच. असं
संत कीर्तन करतात, कीर्तनासारखं कीर्तन करतात, देवाला आवडण असं कीर्तन करतात, ते संत असतात. आम्ही तुम्हाला आवडण असं करतो, आपल्या आवडी करता आपण भाजी करतो, आपल्या आवडीची करतो का देवाच्या आवडीची? आणि म्हणतो देवाला नैवेद्य दाखव. कोणाला? आवडीच्या मते करीती भोजना, भोग नारायणा म्हणती केला. देवाची चाडे आळवावे देवा, होस देहे भावा. आज दुपारी तुमच्या गावात गुरुवरे मोठे महाराज आले. महाराज जवळजवळ 50 वर्ष संस्थेला आले, निष्ठावंत भाडाचे वारकरी. अरे कोण कीर्तनकार आहे सांगा? पत्नीचा देह घरात आहे आणि त्यांचा काकडा चालू आहे. मी तर कधीच काकडा घेत नाही, माझं आडनावच काकडी. बोलणं देवाची चाडे. जी परिस्थिती प्राप्त झाली ती देवाच्या प्राप्ती करतात. मग जीवन आपण पामर आहेत तर विषयी बनावं, विषय जिज्ञासू बनावं, जिज्ञासू आहेत तर मुक्त बनावं. आपल्या अवस्थेत बदल झाला पाहिजे, याच्याकरता हे उत्सव करायचे. अवस्थांतर झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? अवस्थांतर झालं पाहिजे. अरे गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते, कापसानं कापूसपणात राहायचं नाही, त्यांनी वात बनायचं. वातीनं तेलाशी तुपाशी तेवढ्यावर थांबायचं नाही, ज्योतिषी संपर्क तेवढ्यावर थांबायचं नाही, तिनं संताला देवाला वळून कृतार्थ व्हायचं. विठ्ठला जाऊ दे, आता लोक चुकलं चुकू दे, आता तरी पुढे हाच उपदेश. व्यासाने एवढे ग्रंथ केले, कशा करता केले? ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे, याच्या करताच हे सगळं. कोटी ग्रंथाचं हे सारे. ह्या 3 सिद्धांताच्या पुढं सिद्धांतच नाही. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. आणि असा निश्चय होण्याकरता हे उत्सव आहेत, मनोरंजना करता नाही, हसी मजा करण्याकरता नाही. विठ्ठला आता तुमची खुशी आहे, तुम्हाला कशा करता करा, दयाचे उचित तैसे करा. पण शास्त्र असे हे कळणे. कीर्तन का साधा असतं का? ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ. आपला वारकरी संप्रदाय आणि हे 4 अवच्छेदक वारकरी संप्रदायाला आहे. अनादी वेदबोधित विश्वरांगीकृत आणि याला फल म्हणजे मोक्ष. याचं फल आहे वारकरी संप्रदायाला धरून. आणि तुमचं गाव चांगलं आहे महाराज. बऱ्याच दिवसाची शिवाय काकासाहेबांची अशा साधू संतांची तुमच्यावर कृपा आहे, म्हणून तुमचा सप्ताह वारकरी संप्रदायाला धरून आहे. वारकरी संप्रदायाला धरून कार्यक्रम चालू आहे. आणि या वारकरी संप्रदायानं केलेल्या देवाला किंमत दिलेली नाही, झालेल्या देवाला किंमत दिलेली नाही, असलेल्या देवाला किंमत दिली. कारण काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत आणि काही असलेले देव आहेत. विहीर पाळली, जे दिसतील ते दगड घेतले जवळचे, आकार काय घेतले आणि त्याला लावला शेंदूर. 5-7 दगड घेतले, त्याचं नाव काय ठेवलं? बरं ते दगड का धोरणात होते का काय होते? आकारानं उचलले आणि त्या दगडाला काय लावला? शेंदूर लावला. एक पाटील पळत चावले. म्हणलं पाटील कोण पळाले? ते म्हणले आसराला चाललो. म्हणलं काऊन हो? त्याने आमच्या पोराला धरलं. म्हणलं कोणत्या आसरानं? म्हणले आमच्या एरियरले. म्हणलं कोणी मांडले? ते म्हणले आम्हीच मांडले. यांनी मांडले आणि त्यांनी धरलो कोणाला? किती लुचाडी मांडले ह्यानी आणि धरलं. म्हणलो कुठे आहेत? ते म्हणले काठ आहेत. म्हणलं दिन ढकलून मग. शेंदरी हेंदरी दैवत, शेंदरी होते
कोणी आम्ही हेंद्री म्हणजे कशी हेंद्री शिवी आमच्या भागात एखादा मूर्ख पोरगा असला लोक म्हणते हेंद्री आहेस का काय रे तू शेंदरी हेंदरी दैवते येताळे फेताळे जवळ त्याचे मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे हे केलेले देवाला वारकरी संप्रदायात किंमत नाही झालेले देव हे देव आहेत पण झालेले आहेत 100 यज्ञ केले इंद्रदेव झाले 100 ब्राह्मणाचे जन्म घेतले ब्रह्मदेव झाले विठ्ठला मग या देवाला बी किंमत नाही का यायच्या खुर्चीचा भरवसा नाही आपण यायच्या नादी लागाव आणि यायच्यावर आयुश्वासाचा ठराव यावं तुका मने जाती पुण्याचा या दोघांनी, पुण्याचा या दोघांनी, पुण्याचा या दोघांनी. यांना अधोगतीला जावं लागलं मग आपण यायच्या नादी लागा त्याची मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची अरे इंद्राला मुंगळा व्हावा लागत एकदा प्रभू रामचंद्र वनवासात असताना बसले एका ठिकाणी अनेक मुंगळ्याची रांग होती एका त्या रांगीत एक मुंगळा दुसऱ्याच्या मुंगळ्याच्या पाठीवर बाटला होता सगळे एक एकच होते पण एक मुंगळा दुसऱ्याच्या पाठीवर बसून चालला प्रभू रामचंद्र हसले सीतामाईने विचारलं प्रभू काऊन हसले तुम्ही म्हणले काऊन नाही शहाणे माणसं विनाकारण हसत नसतात आणि जे विनाकारण हसतात सीतामाई तसं नाही म्हणले विनाकारण हसतात ते मूर्ख असतात सीतामाई त्यांना मूर्ख नाही म्हणले पण त्या म्हणण्याचा शहाणे माणसं विनाकारण हसत नसतात याचाच अर्थ काय होतो जे विनाकारण हसतात ते शहाणे नसतात म्हणजे कसे असतात काऊन नाही म्हणले नाही सांगा म्हणजे तुम्ही हसले ते म्हणले ते मुंगळ्याची रांगे ना त्या मुंगळ्याला पाहून म्हणले त्याला काय हसायचं ते म्हणले तसं नाही रे तो जो वर बसलेला मुंगळा आहे ना अगोदर हा इंद्र होता काय होता इंद्र होता म्हणले हा पण त्याचं पुण्य खलास झालं त्याला मुंगळा व्हावं लागलं पण ऐरावतावर बसायच्या सवय त्याला त्याच्यावर बाटला काय बाटला का म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती म्हणून यांच्या नादी लागायचं नाही मग असलेले देव कोण एक हरी दुसरा हर हरिहर सांडोनिया देव धरती भाव शुल्लकी आपल्या वारकरी संप्रदायानं हरीला किंमत दिली आणि हराला किंमत दिली काही लोक तुकोबरेला म्हणले महाराज तुम्ही तर कीर्तनातले गप्पा आणल्या आम्हा विष्णुदासा एकविध भाव न मनोया देव अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा असे संत बोलले का नाही एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती बोलले ना एक गाव आम्ही आणि जगाला म्हणले काशी तरी एक म्हणले तसं नाही अरे आपल्या वारकरी संप्रदायानं ह्या दोन देवात भेद केला नाही कोण हरी आणि हरिहर नाजे भेद भेद हरिहर नाजे भेद हरिहर नाये भेद हरिहर नाये भेद नासिन काय कृपा
काळजी नका करू बा. एकाचा हृदय हृदय एकाचा नाही नका करवा नाही नका करवा एकाचे हृदय एकाचे हरिहरा भेद नाही नका करू. हरीमध्ये हरामध्ये भेद नाही. तुम्ही वाद घालू नका. अरे दोन मंत्री एका ताटात जेवते आणि कार्यकर्तेच मारामाऱ्या करते. असं करू नका. त्या दोघांचं प्रेम आहे. किती प्रेम आहे तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. नामदेवराय सांगतात आम्ही खोटं बोलणार नाही. तुम्हाला सांगेन सत्यव्रतांत. सत्यव्रतांत खोटा नाही. काय सत्यव्रतांत आहे? विष कोणी पिलं? लवकर लवकर सांगायचं. विष कोणी पिलं? महादेवानं पिलं. आणि काळ कोण पडलं? विष्णू पडले. बरोबर आहे की नाही? आईचाची काळा. बरं तुमच्याकडे कसं आहे? ज्याने एंड्रेल घेतलं तो काळा पडतो का त्याचा भाऊ काळा पडतो? हं? ज्याने एंड्रेल घेतलं तो तुम्ही घेऊन पहा कोण पडतं. एखादा म्हणजे तूच पिऊन दाखव ना मला. ज्याने विष घेतलं तो काळा पडतो. पण महाराज किती ऐक्य दोघांचं. शंभूने गिळिले हाळाळा शंभूने गिळिले हाळाळा मनोनी शंभूने गिळले हाळाळा शंभूने गिळले हाळाळा मनोने विष्णू झाला काळा मनोने विष्णू झाला शंभूने गिळिले हाळाळा म्हणून विष्णू झाला काळा. विष पेल हलाल महादेवानं आणि काळे झाले महादेव. विष्णू. बरं अमृत कोणी पेलं? विष्णून. आणि पांढरे कोण पडले? महादेवाचा रंग कसा आहे? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कर्पूर गौरम कापूर तांबडा असतो का काळा असतो? कापूर कापराची वडी तांबडी असते का काळी असते? पांढरी. मग महादेव कर्पूर गौरव पांढरे पडले. नारायणे सेविले अमृत श्वेत झाला महादेव. श्वेत अमृत श्वेत झाला महादेव अमृत श्वेत झाला महादेव नारायण अमृत श्वेत झाला महादेव. अरे अमृत कोणी पेलं? विष्णूनं पेलं आणि पांढरे महादेव पडले. रामरावनं तूप खाल्लं आणि केशवरावला रूप आलं. असं होतं का? म्हणले मग कसं झालं? एक एकाचे नाही. भजन करी महादेव राम. पण काही काही लोकांचा लयच वाट. ते शिवाचीच भक्ती करणार, विष्णूची करणार नाही. आणि काही विष्णूच्याच नादी इकडे येणार नाही. दोघं मूर्खच. विष्णूशी भजला शिव दुरावला. नरकाला जाणार. आणि काय काय शिवाची पूजा करते आणि विष्णूला बाजूला ठेवते. शिवपूजा करी विष्णू शिवाची पूजा करते विष्णू. ही यमाची कुळवाची.
याचे घरी, म्हणून दोघात भेद करायचा नाही. हो नि वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे न पहावे वदन, मूर्खा हुनी मूर्ख पूर्ण, तो शाबित मूर्ख आहे. कसा मूर्ख आहे? पूर्ण मूर्ख, अख्खा मूर्ख, समदा मूर्ख. नाथमारांचं प्रमाण आहे मूर्खा हुनी, कारण एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. मग गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते, भजन करायचं दोघाचं करा, दिवाबत्ती करायची दोघाला करा, व्रत करायचं दोघाचं करा, पूजा करायची दोघाची करा, आणि सेवा करायची दोघाची करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, वट्यावर बसून भांड्या पंचायती करण्यापेक्षा लोकांच्या उचापत्या करण्या काळ सारावा भजनात. तू का म्हणे येथे भजन प्रमाण. तुम्ही गाणे म्हणल्यावर टाळ्या वाजता, काही कुठाने केलं, अरे विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजवा, प्रमाण म्हणताना टाळी वाजवा, आणि भजन करा. कोणाचं करा? हरीचं करा, हराचं करा. कसं करा? हरीचं नारायणा म्हणून करा, आणि शिवाचं शिवशंकरा म्हणून करा. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे. नामदेवराय म्हणतात, माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या, भेद न करा दोघाचा. विठ्ठला विठ्ठला. अरे दिवाबत्ती करायची दोघाला करा, हरिहराशी नाही. बोट भर वाती कोण त्याची गती, व्रत करायचं दोघाचं करा, हरीचं करा. आणि हरीचं कोणतं? एकादशी व्रत हरीचं व्रत, आणि सोमवार व्रत शिवाचं व्रत. मग किती? महिन्याच्या 2 एकादशी आणि महिन्याचे 4 सोमवार. पहा किती शिवाला किंमत दिलेली वारकरी संप्रदायानं. 48 सोमवार आणि 24 एकादशी, आणि आणखी 5 उपवास आहेत. ती एकादशी सारखी, सोमवारासारखी दुपारा नाही सोडायची. पूर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, आणि उत्तम उत्तम शिवरात्री. हे 5 उपवास. आता बरेच लोक एकादशीलाच काला करते. मी त्या गावात म्हणलो काला करीत नसते. ते म्हणले आमच्या बापदाद्यापासून आमचं परंपरा आहे. अरे तुझ्या बापदाद्याला कळत नव्हतं, त्याला माहित नव्हतं नाही, म्हणून बिचारे भांडारा करायचे म्हणून करायचे. पण आता तुला माहिती आहे तर तसं करू नको ना. पण ते निबर माणसं ऐकतच नाही. आमचे आजोबाच्या बहीण होत्या, त्या सांगायच्या, सांगदेव एका श्रीमंताचा मुलगा, त्याचं लग्न निघालं. पहिलं तांग्या बैलाचं लग्न, बँड दारापुढे बँड वाजायला, सगळ्या महिला गाडीत बसल्या, आणि ती वरमाईच घरात राहिली. कुलप लावायची आणि मेन घराचं कुलूप लावायचं. तिला मांजर मेलेली दिसली. घरात मांजर मेली. कशाने मेली बिचारी, पण मेली. तिला वाटलं आता एवढं थाटात लग्न निघालं, आणि मेलेली मांजर बाहेर लोकांनी खत टाकायची म्हणल्यावर, आणि तिची वाट पाहती वाई सगळे उभे, गाड्या झाकणत ना तांग्याचे, बँडवाले पुढं, सगळं लग्न थांबलेलं. ती म्हणली लोकांनी खती मांजर कशी टाका. तिला काय वाटलं, आता हिला झाकून लग्नाला लोक पांगतील, मग नेऊन टाकू. तिनं ती टोपल्या खाली झाकली. लग्न गेलं, लग्न लागलं. सुनबाई सगळे नवरदेव घरी आले.
आणि सुनबाई देवाचं दर्शन गेली, हिच्या ध्यानात आलं त्या मांजरीचा काही वास आहे. मग ती सासू काय केली, त्या मांजरीच्या टोपल्याकडे गेली, ते टोपलं उचललं, त्याच्यात मांजर टाकली आणि ती बाहेर नेऊन हे पाहिलं सुनबाईनं. पाय पडता पडता देवा त्या हऱ्यापाशी दर्शनाला गेली. ती म्हणली आपल्या सासूनं तर मांजर मारली नेली व टोपल्याच्या बाहेर. पण तिच्या ध्यानात आलं या घराचा विधी तसा दिसतो. मग पुढे चालून त्या सुनाचं पोरग लग्नाला आलं. कोणाचं? त्या सुनाचं. तिनं तिच्या नवऱ्याला बोललं. ते म्हणलं काय एखादी मांजर मारा. ते म्हणलं कसं काय? नाही नाही आपल्या घराचा विधी तुमच्या लग्नाच्या टायमाला तुमच्या आईनं मांजर मारून टोपल्या खाली ठुलती आणि आपण देवाच्या पाया पडायला आलो की ती नेऊन टाकली. महाराज त्यांनी बळ धरून मारली. काय केली? आणि टोपल्या खाली ठुली. लग्न गेलं, ती सून आली आणि त्या सून पाय पडत. सुनबाई ही मांजर आहे, आपल्या घराची परंपरा आहे. मग पिढ्यानं पिढ्या मांजरीच मारीत राहिली. खरं सांगा, पहिल्या बाईची नकळत ती मेलेली होती म्हणून टाकली. अरे आपल्या बापदादाला कळत नव्हतं म्हणून रामनवमी दुपारा भांडारा केला. तुम्हाला शास्त्र सांगायला ना, ऐका ना आता. म्हणजे नाही आमची परंपरा. अशी काय परंपरा? रामनवमी, वामन जयंती, नरसे जयंती, कृष्णाष्टमी. काही काही कृष्णाष्टमी रात्रीच्या 12 सुटते. झाला जन्म म्हणले आता हा ना पोळ्या. आणि आजचा दिवस उत्तम उत्तम शिवरात्री. शिवरात्र व्रत करी यथाविधी. विठ्ठल हे 5 उपवास वैष्णवानी एकादशी सारखे करायचे. आणि याच्यात पहिले 4 विष्णूचे आहेत आणि हे शिवरात्री भगवान शंकराचे. विठ्ठला मग 24 एकादशी आणि हे 4 विष्णूचे 28 आणि 48 सोमवार आणि महाशिवरात्री 49 उपवास शिवाचे. विठ्ठला म्हणून भजन दोघाचं करा, व्रत दोघाचं करा, दिवाबत्ती दोघाला करा आणि पूजा दोघाची करा. पूजा कशी करा? दोघाची करा. म्हणले कशी करा महाराज दोघाची? इतकं एवढं होईल का? लय अवघड नाही. एक बसा पाणी एक बिलवद, एक बसा पाणी एक बिलवद, एक बिलवद, एक बसा पाणी एक बिलवद. उजना केवळ बहु सोपे, उजना केवळ बहु सोपे. भगवान शंकराला पासाभर पाणी द्या आणि एक बेलाचं पान द्या. खुश. एक बसा पाणी एक लोट हे आता निघाल. हे संताचं प्रमाण काय? एक पसा पाणी एक बिलवद, पूजन केवळ सोपे. म्हणले महाराज भगवान शंकर भोळे जमन, पण तिकडं ते म्हणले त्याचं तसं काय नाही, फक्त पानात बदल करा. काय करा? तुळशी दळ पाणी चिंतनाचा, तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला, तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला, तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी, तुळशी दळ पाणी चिंतनाचा. इकडं बेलाचं पान आणि तिकडं तुळशीचं पान. पाणी पासा पासा दोघाला बी द्या. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्पर्यंत विश्वमिष्यन्ति तत् जिज्ञासस्व तत् ब्रह्म आसा देवे. एवढा जगदानी मागे तुळशी
तुळशी दळ पाणी, एक तुळशीचं पान आणि एक पसाभर पाणी बस. पूजा दोघाची करा, दिवाबत्ती दोघाला, भजन दोघाचं, व्रत दोघाचं आणि सेवा दोघाची करा. कशी करा? कायेनं करा, वाचेनं करा आणि मनानं करा. नाथ महाराज म्हणतात, मी शिवाची कायिक सेवा करतो, वाचिक सेवा करतो, मानसिक सेवा करतो. म्हणले महाराज, शिवाची मानसिक सेवा करता, काय शिवाचं स्वरूप आहे? अभंगाच्या पहिल्याच्या शिव भोळा मानसिक सेवा सांगतात किंवा या चरणामध्ये शिवाचा स्वरूप महिमा सांगतात. भगवान शिव कसे भोळे, कसे ते भोळे. आणि त्यांचे पाय माझे चित्ती, म्हणजे चित्त अंतकरणाचा एक भाग आला. म्हणजे ही कोणती सेवा झाली? मानसिक सेवा. त्याचे पाय माझे चित्ती, चित्तात, मनात. कोणाचे पाय? पाय म्हणजे स्वरूप. पाय शब्दाचा अर्थ काय? स्वरूप. शिवाचे. पण कोण शिव? भोळा. भगवान शंकर कसे भोळे. जे दोन देव सांगितले नाही असलेले हरी आणि हर, दोघं भोळे आहेत. पांडुरंग बी कसे भोळे भाविक. तो का म्हणे भोळी विठ्ठल कृपेची, दोघं भोळे आणि शिव भोळे, दोघं भोळेत करणार. भोळे होते म्हणून आत्मलिंग दिलं रावणाला, दिलं का नाही? शहाणा देईन का? भगवान शिव कसे भोळे म्हणजे कसे? आपण म्हणतो तसे. ते म्हणजे तो ह्या कारण पाय कशी भोळे म्हणजे कसे? आपण म्हणतो. एका बाईनं एका मुलाला सांगितलं, ए बाजारातून मिरची आण. तो म्हणला, आई मला सुधरत नाही ना. ती म्हणली 10 रुपये पावशेर असले तर आण, जास्त असले तर आणू नको. तो बाजारात गेला, मिरच्या जास्त आलते, मिरच्याचा भाव कमी झाला, 2 रुपये पावशेर झाला. त्या बाईनं याने विचारलं, मावशी मिरची काय भाव आहे? ती म्हणली स्वस्त आहे बाबू, 2 रुपये पावशेर. ते म्हणलं 10 असले तर द्या भाऊ. याचं नाव काय?
तसे भगवान शंकर भोळे आहेत. पण संभाजी महाराज सरपंच भोळा होत असतो का चॅप्टर होत असतो? हा, तुमच्या गावात सोडू कोण्या गावचे सरपंच भोळे असते का? मंत्री भोळे असतात का? चॅप्टर असते महाराज. अतिशहाणे कसे असते? हुशार. तेव्हा सरपंच होते ना. आता मला वाटतं सरपंच कुत्र विचारी नको मला. आम्हाला वाटत नाही का? मला तर वाटतं मोदीची खुर्ची भेटाव, पण आमचा पाय मोडून ही खुर्ची भेटली आपलं डोकं चलत नाही समज. असा भोळा नाही. त्यांना भोळ म्हटले. कैलाशीचा देव भोळाच्या कैलासीचा देव भोळाच्या कैलासीचा देव भोळा कैलासीचा देव पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा देव पार्वतीपति योगी राजा पार्वतीपति योगी कैलाशीचा देव भोळा. आणि पहा कशी कोटीनाथ महाराज भोळा आहे आणि राजा आहे. चक्रवर्ती राजा थतर मतर नाही, जगाचा मालक. कैलाशीचा देव शिव भोळा चक्रवर्ती. आणि तिकडं पांडुरंगाकडे ते भोळे. पंढरपूर पाट निघा महाराजा. दोघं भोळे आणि दोघं राजे. हे असलेले देव आहेत. कोणते देव? दोघं भोळे. गुरुवारी चंद्रशेखर मला सांगत असते, शिव भोळा 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 चक्रवर्ती हा एक अर्थ, भोळ्यांचा चक्रवर्ती हा दुसरा अर्थ, आणि भोळ्यांच्या चक्रात वर्तन करणारा हा तिसरा अर्थ. विठ्ठला भोळा चक्र भोळा राजा आहे. भस्मासूर म्हणला तुम्हाला भस्म लागत, कुठं माणसं जवळसर थांबू, कुठं तिथं बसू. म्हणले जेव्हा लागन तेव्हा मला आवर द्या. ज्याच्या डोसक्यावर हात ठेवून त्याचं काय भस्म. महादेवा ध्यानात ठेवा ना, किंवा आपल्या बी उद्या ठेवीन म्हणून. पण वर देऊन टाकला. पुढं भगवान विष्णू त्याचं निवारण केलं. पण भोळे का नाही म्हणून भोळा चक्रवर्ती हा एक अर्थ. दुसरा अर्थ भोळ्यांचा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे राजा, भोळ्यांचा राजा. असे कोण भोळे? वारकरी भोळे. तुका म्हणे भोळा त्यांचे प्रेमावडे. आणि असा भोळ्यांचा राजा भगवान शंकर आहे. शिव भोळा
आणि तिसरा अर्थ भोळ्यांच्या चक्रात वर्तन करणारा म्हणजे राहणारा. असे कुठे आहेत भोळे? 84 सिद्धाचा आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव 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 दैवताचे नाव दैवताचे सौरांची सिद्धाता मेळा आळंदीत आहे आणि त्या 84 भोळ्यामध्ये वर्तन करणारा राहणारा दैवताचे नाव सिद्धेश्वर विठ्ठला. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय आज महाशिवरात्री व्रत आहे. त्याचे पाय माझे चित्ती. त्या शिवाचे पाय म्हणजे स्वरूप. वारकरी संप्रदायामध्ये जिथं चरण पाय शब्द सहसा त्याचा अर्थ काय? स्वरूपच. लोक कृष्ण महाराज आपल्या लोक म्हणते तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. ते आपल्याला या म्हणते का? नाही. मग त्याला काय म्हणलं पाहिजे? कुऱ्हाडांनी तोडून आपल्याला या म्हणलं तुमचे पाय घराला तुम्ही नाही समजा तुम्ही काय म्हणता तुमचे पाय लागू द्या. तुम्हाला काय म्हणा कुऱ्हाडांनी तोडून. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असतो तुमचे पाय घराला लागले की तुम्ही स्वरूपानं आमच्या घरी येणार. तसं देवाचे पाय म्हणजे देवाचं स्वरूप. देखिले तुमचे चरण कासया तेजीन प्राण आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. तो का म्हणे जन्मा विठ्ठलची म्हणजे विठ्ठलाचं स्वरूप. त्याचा अर्थ विठ्ठलाचे पाय स्वरूप. मग भगवंताचे स्वरूप माझ्या चित्तात. भगवान शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय हा भगवान शिवाचा स्वरूप महिमा सांगतात. मानसिक पूजा सांगतात. आणि शिवाचा नाम महिमा शिवाची वाचिक पूजा काय अभंगाच्या दुसऱ्या हे वाचे वदता शिव वाचे वदता शिव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम देवदत्त
वदता शिवनाम. अरे भगवान शिवाच्या नामाचे काय ताकद आहे. वाचे वदता शिव. अरे ज्या कामानं ज्या क्रोधानं चांगल्या चांगल्याचा परमार्थ मातीत घातला ना. आपण तर दर्या में खसखस आहे. कीर्तन करायला म्हणजे का लय मोठे थोडे झालो. समुद्रात खसखस टाकली किती वरती. चांगले कोण विश्वामित्रा सारखा ऋषी नाडीला जिने धडक मारली नारदा. केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारली गदा. घेतला प्राण भस्मासुर मुकला प्राणाशी. तेची गती झाली वालीशी. विश्वामित्रा सारखा ऋषी असा काम महाराज वर्णन करतात. शिवाचं नाव घेतलं वाचे वदता शिवनाम. तयान बाधी क्रोध काम. नाथ महाराजानं आपला टाइम संपत आला. नाथ महाराजानं एक नाटक रंगवलं पहा. नाथ महाराज म्हणले पूर्वीच्या काळात कोतवाल राहायचे गावागावात. कोतवाल तुमच्याकडे कोतवालच म्हणायचे त्याला. ते सरकारी लोकांच्या हातात चहा पाणी करणं थैली घेणं त्याला नेऊन घालणं हे कोणाचं काम. कोतवालाचं काम. म्हणजे शिपाई गावाचा. पण एका गावातला कोतवाल असा माताळा तो पाटलाच्या शेंड्या धरायला राहणार भेटत ना पाटला. मग पाटलं म्हणले आता इज्जतीचा पंचनामा झाला. कोतवाला हाणायच लागला आपल्याला. मग पाटलं PSI कडे गेले. PSI जमादाराला म्हणते का फौजदाराला. PSI फौजदार आपल्याला फौजदाराकडे गेले. कोणाकडे गेले फौजदाराकडे. फौजदार म्हणलं पाटील कोतवाल तुमचं ऐका ना का. अहो अख्ख्या पाटलाचा ऐका ना. नुसतं ऐका हाणायच लागला. म्हणजे असं उद्या 7लाच येतो चटणीच करतो. कोणाची कोतवालाची. पाटलं खुश. पाटलाला काय माहिती उचाडीत त्यामुळे पाटलं खुश झाले. महाराज फौजदाराला चला म्हणले साहेब हारगीर आणला त्याला. म्हणले नाही नाही आधी कोतवालाचा भोगा खुश. पाटलं पुन्हा खुश झाले डबल. खुश झाले. महाराज तो फौजदार कोतवालाच्या घरी गेला. त्या कोतवालानं कायचे हात टाकलं फौजदाराला कोण ठेव. फौजदार कोतवाला सारखाच झाला. एका कोतवालानं गाव आकाराला आणलं आणि फौजदार खांद्यावर हात टाकून झाला. पाटलाला शा द्यायला लागला. कामाजी कोतवाल कामाजी कोतवाल याने नाडिले हरिहराचे आब्रू. अरे चांगलेच जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. पण महाराज म्हणतात इतके खतर काम आणि क्रोध. पण महाराज म्हणतात महाराज इतका बेकार काम आहे हो. काम पूर्ण झाला की लोभ वाढवतो. आता संभाजी महाराजांनी ठरलं गावात सगळ्यात जास्त दक्षिणा दिली तर ते म्हणले जास्त देणार आहेत आम्ही. म्हणलं मला किती देणार. ते म्हणले तुम्ही म्हणता तितकी. तर मी त्यांना सांगितलं मला 51 भरा. किती भरा. तर ते म्हणले आम्ही 52 भरली. किती भरली म्हणले. परत भरून ठेवलं म्हणलं पाकिट. किती हजाराचं 52. कुठे गेले पाकिट भरायला आणायला. आता मी किती सांगितले होते 51. माझा काम किती होता 51चा. ते काय म्हणले मी 52 भरली. मला मनात आलं मी जर म्हणलो असतो 75 भरायचं
काम पूर्ण झाला, लोभ वाढला. आणि मी एक कोण म्हणलो त्यांनी 17 भरले असते तर मग काय बदमाश माणूस आहे बाबा. काय वाढला असता? क्रोध वाढला असता. काम असं आहे, पूर्ण झाला की लोभ वाढतो, अपूर्ण राहिला तो क्रोध वाढतो. कामाची नाही तेथे क्रोधाची काही, तेथे कैचे भांडण रे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. तसं भगवान शिवाचं नाव उच्चारलं, वाचे वदता एवढे कठीण भजन मार्गीचे मांग मारक जे. पण महाराज म्हणतात काम आणि क्रोध त्याच्यावर चाल, काम क्रोधा नाही चाले, काम क्रोध बंदी खाली. इतकी ताकद शिवाच्या नामाची. हा शिव नामाचा, शिवाच्या वाचिक सेवेचा लाभ आहे. म्हणले शिवाची कायिक सेवा, शिवाच्या दर्शनाचा महिमा अभंगाच्या तिसऱ्याच्या. धर्म अर्थ याला साथीचे वाजविणार आणि साथीचे म्हणणार म्हणते. किती गोड वारकरी चालली म्हणते ती मंडळी. आमची गुरुबंधू मंडळी ऋषिकेश महाराज आहेत. यांचं नाव काय? पंकज महाराज. पंकज महाराज गावातले. भाग्य आहे तुमच्या गावाचं महाराज. संभाजी महाराज, पंकज महाराज, वैभव वैभव महाराज. आणि आता आम्ही कोरे चांगले महाराज. पण तुम्ही सगळे चांगले असल्यामुळं आमचं बी धुकून जातो महाराज. विठ्ठला अशी 7 चौकट मिळत नाही, 7.5 असते. कीर्तनाला 7 वेगळी आणि 7.5 वेगळी. विठ्ठला आमचे गुरुजी कीर्तनाला पखवाजा साथीचा, गायक साथीचा, श्रोताही आणि कीर्तनकार बी साथीचा असावा, त्यो रताळून असावा. त्यांनी अभंगाला धरून बोलावं. सगळे साथीचे, कारण कीर्तन देवाचं असतं आणि आपण सगळ्यांनी साथ करायची. विठ्ठला धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. पुरुषेन अर्थते इति पुरुषार्थ. ज्या पुरुषाने याच्यातला एकही पुरुषार्थ प्राप्त केला नाही त्याचं जीवन म्हणजे शेळीच्या गळ्याला. काय शेळीच्या गळ्याला असतं ना, असतं ना शेळीच्या. किती लिटर दूध निघतं त्याच्यातून, मग कसं राहतं ते रिकामच. तसे काही माणसं तसे रिकामीच आणल्या भावात गेली. जुने कीर्तनकार सांगायचे, एका माणसानं घोडा चोरला. काय चोरला? घोडा चोरला. आणि ते माळेगावला मोठा बाजार भरतो घोड्याचा. माळेगावच्या बाजारात काटोड घोडा होता. माझ्यासारखा भोळा माणूस गेला. काऊन हसले तुम्ही? का तुम्हाला कसं वाटतं? तू कशाचा भोळा बाबा? कीर्तन तेवढं पक्क केलंस तू.
तसं काही नाही, आपलं विनोदाचं बोल, रागता येत नाही बुवा. बरं आला तरी काय करता तुम्ही? विठ्ठल त्यांनी नाही घाला काठी मागून. विनोदाचा बॉक्स काय चाललं होतं आपलं? घोडा माझ्यासारखा भोळा माणूस गेला, ते म्हणला पाटील केवढ्याला घोडा आहे? 1,00,000 रुपये. काही कमी जास्त रुपये बी कमी नाही. 75ला हे बुडा त्याने ढकलून दिलं आम्हाला, बोलू दिलं नाही. आम्हाला वाटलं चला बाजारात दुसरी पाहू, पण बाजारात चांगली घोडी नव्हती. तो रे निबर आला, त्याला जोडी झाला शहराला 1,200. ते म्हणलं केवढ्याला घोडा आहे? 1,00,000 रुपये. कमी काय रुपये नाही, 1,25,00,000 घ्या. म्हणले काय हरकत नाही, दे चाली आणून पहा. घोड्याच्या चाली जे टाच मारली घोड्याला, याला धुपणच फुफुटात दिसता आलाच नाही. आम्हाला बाजारात घोडं काही पसंत आलं नाही. मी आमच्या मित्राला म्हणलं चल कमी जास्त करून तेच घेऊ, कोणतं पहिलं पाहिलेलं. आम्ही गेलो, ते माणूस असं हात जोडून बाटला होती. म्हणलं मामा घोड? ते म्हणलं इकलं. म्हणून केवढ्याला दिलो? म्हणले आणल्या भावातच दिलं. म्हणजे त्यांनी चोरूनच आणलं होतं आणि नेणारानं चोरूनच नेलं. तसे काही जसे जन्माला आले तसे मेले, काही केलं नाही. प्रपंचे नाही आणि परमार्थ नाही. अरे धर्म अर्थ काम मोक्ष यश कोपी न विद्यते अजागल असताना शैव तस्य जन्म निरर्थकम. साबरी वाढीनल्या सरळा वरी फळ ना तो पोकळा कास्तन झाले गळा शेळीची विठ्ठला. म्हणून धर्म अर्थ आणि काम मोक्ष भगवंताच्या दर्शनात येत. मला धर्म अर्थ काम हे सुखाचे साधने आहेत आणि मोक्ष हा मोक्ष एव परम पुरुषार्थ. ये खलु धर्मार्थ काम मोक्षाखेषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव. हा श्लोक घुले बाबा सांगायचे, वैकुंठवासी गुरुवरे विठ्ठल बाबा घुले. आणि महाराज तुमचा योग चांगला आहे, तुमचे तर त्यांचे शिष्य आम्हाला गुरुतुल असणारे गुरुवरे पांडुरंग बाबा घुले आले. आणि तुमचं भाग्य, तुम्हाला अन्नाचा काल आहे. काय वार्षिक गुरुवरी अण्णांचा काल आहे. काल्याला अधिकारी माणूस असावा, काला देण्याकरताही अधिकारी आणि काला घेण्याकरताही अधिकारी. हे तुमच्या गावाचं पुण्य आहे. विठ्ठल अरे आमच्यासारखे पांचट माणसं किती येतील किती जातील, पण हे वजनदार माणसं काय, हे हिमालयाच्या उंचीचे माणसं आहे. विठ्ठला मोक्ष हे त्याचं शिखर पहा तुम्ही. प्रमाण त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई. धर्म अर्थ काम हे त्रिकूट आहे आणि याचं शिखर म्हणजे मोक्ष आहे. न मागे भिका आता हाची झाला का भीक मागणार नाही. त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई सुखे मी निजलो गा. असं फल असा दर्शनाचा महिमा. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आणि ज्या पुरुषाला कायिक सेवा भगवान शंकराची घडली, वाचिक सेवा मानसिक सेवा भगवान शिवाची घडली, भगवान शिव त्याला काय शक्ती प्रदान करतात अभंगाच्या शिवाय.
जन्मदे गुणगान जन्मानि गुणगान जन्मानि गुणगान क्रोध कळिकाळाचा भीव वाचे वदता शिवनाम विठ्ठल 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 एका
जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्यांनी कायिक सेवा केली, वाचिक सेवा केली, मानसिक सेवा केली, भगवान शिव त्यांचा शक्ती महिमा महाराज या अभंगात सांगतात. त्या साधका करता, त्या भक्ता करता काय करतात, ज्या कलीनं ज्या काळानं एवढा नाश लावलेला आहे, जेवढा धुमाकूळ घातलेला आहे, हे जे आता तुमचं गाव चांगलं आहे, नियोजन करणारी मंडळी चांगली आहे, तरुण मंडळी वर्णन करावं एवढी थोडी आहे, मला चांगलं आहे सगळं. संप्रदायाला धरून कार्यक्रम चालू आहे. हे सात्विक माणसं आहेत. कसे आहेत? सात्विक आहेत. पण काही काही ठिकाणी सप्ताह चालला का तमाशा चालला कळच ना. काय चाललं? मी म्हणतो त्या मंडपातच भूकंप होतो, कारण इतकं भूमी कापे त्याच्या भारे कुंभ पाकाची शरीरे. कीर्तनात पोरं शिट्या फुकायला लागले, कीर्तनात आरडायला लागले. अरे ही का तमाशा आहे? कथा काळीची मर्यादा, पण कलीचा प्रभाव आहे, काळाचा प्रभाव आहे. पण भगवान शिव ज्यांनी शिवाची कायिक, वाचिक आणि मानसिक सेवा केली, भगवान शिव त्याला काय करतात? कलीचा आणि काळाचा त्याच्यावर चालत नाही. अरे भगवान शिवाचं नुसतं नाव जर घेतलं तर तो कली आणि काळ असा दुडकीवर पळतो. धड 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 दुड 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 धड 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 दुड 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 धड 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 दुड 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 पळ सुटला कळिकाळा बापुडिया रे. 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 शिवनाम सुंदर मुखी के बिंबाला पडिया 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 रे. कलीला तांबड फुटलंय तर इतकं वातावरण बिघडलंय. कलीची दुपार झाल्यावर काय होईल? लोकांनी नाही म्हणा महाराज तुमचं कीर्तन आम्ही घेतो, पण साडी नेसत असले तर घेतो. असा काल येईन महाराज. ते कलीला तांबड फुटलं तर इतकं बिघडे. पण असा कली आणि जगा काळ खाय न्याहाळी पाके वडा पसरलासेच वडा करोनी माझी वडा अवघाचे आकार ग्रासेला काळ. असा काळ. पण महाराज म्हणतात त्या कळी काळावर घातली दुडकीवर दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा कळीला आणि काळाला. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरुळा. तोडून घेतला प्रेमाचा गरुळा. अंकित केले कळी काळा. कली आणि काळ काही करू शकत नाही. मला कास घालो नि बळकट झालो कली काळावरी नीट. असा कली आणि काळ भगवान शिव त्याला कलीचं आणि काळाचं काही विक्षेप होऊ देत नाही. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव. पण साधकानं वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले मावले ज्ञानेश्वर मावले माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला.
अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. यात जो बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोष आहे. आमचे गुरुबंधू